आता मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट हा चॅप्टर आपल्याला शिकायचा आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक सायंटिस्टचं इंट्रोडक्शन या ठिकाणी लर्न करायचं आहे. Catherine इसेव. Iseev was born in Ukraine in 1898. आता ज्या शास्त्रज्ञाबद्दल आपण बोललेलो ते आहेत कॅथरीन इसेव आणि त्यांचा जन्म युक्रेनमध्ये झालेला आहे 1898. She studied agriculture in Russia and Germany and received her doctorate in 1931 in the United States. आता या महिला वैज्ञानिकांनी ॲग्रिकल्चरमध्ये स्टडी केली रशियामध्ये आणि जर्मनीमध्ये, आणि त्यानंतर डॉक्टरेट जी आहे ती 1931मध्ये ऑब्टेन केली युनायटेड स्टेटमध्ये. She reported in her early publication that the curly top virus spreads through a plant via the food conducting or phloem tissue. आणि त्यांनी सिद्ध केलं होतं की जे कर्ली टॉप व्हायरस आहे, ओके, तर हा प्लांटमध्ये जो स्प्रेड होतो तर ते फूड कंडक्टिंग टिश्यू अर्थातच फ्लोएम टिश्यूच्या साहाय्यानं हा व्हायरस या ठिकाणी प्लांटमध्ये स्प्रेड होतो, हा शोध त्यांनी लावला. Dr. Issue's plant anatomy published in 1954 took a dynamic developmental approach designed to enhance one's understanding of a plant structure and an enormous impact worldwide. आता त्यांनी एक बुक्स पब्लिक केलं, डॉक्टर इश्यूज प्लांट ॲनाटॉमी. तर हे जे बुक आहे ते 1954मध्ये त्यांनी पब्लिश केलं, आणि जे प्लांट स्ट्रक्चर आहे हे की नाही, तर हे अंडरस्टँड करण्यासाठी वर्ल्ड वाईड हे बुक अतिशय महत्त्वाचं होतं. Literally bringing about a revival of the discipline. आणि विशेष म्हणजे की एक वर्ल्ड वाईड त्या गोष्टीचा एक इम्पॅक्ट पडला, आणि एक डिसिप्लिन जी आहे तर ती लिटरली आपल्याला नॉलेजच्या संदर्भात दिसून येईल. The Anatomy of Seed Plants by Catherine Issues was published in 1960. आता जे सीड प्लांट्स आहेत तर सीड प्लांटची ॲनाटॉमी ही जी कॅथरीन इसो यांनी पब्लिश केली तर वर्ष कोणतं होतं, 1960. It was referred to as a Webster's of plant biology. It is encyclopedic. आता इट वॉज रेफर्ड टू ॲज वेबस्टर्स ऑफ प्लांट बायोलॉजी, म्हणजे जी सीड प्लांटची ॲनाटॉमी आहे तर याला आपण इन्सायक्लोपीडियामध्ये काय रेफर करतो, वेबस्टर्स ऑफ प्लांट बायोलॉजी, म्हणजे ॲनाटॉमी जी असते सीड प्लांटची. In 1957, she was elected to the National Academy of Sciences, becoming the sixth woman to receive that award. आणि त्यांना काही सन्मान पण मिळालेले आहेत, जसं की 1957मध्ये जे नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स आहे तर यावर इलेक्टेड झालेल्या त्या 6व्या महिला होत्या, बरोबर. In addition to this prestigious award, she received the National Medal of Science from President जॉर्ज बुश in 1989. आणि त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळं त्यांना एक प्रेस्टिजियस अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे, आणि तो प्रेस्टिजियस अवॉर्ड म्हणजेच काय, नॅशनल मेडल ऑफ सायन्स, आणि हे त्यांना अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेचे जॉर्ज बुश 1989 यांच्या हस्ते मिळालं. When Catherine Issues died in the year 1997, Peter Raven, director of anatomy and morphology, Missouri Botanical Garden, remembered that she absolutely dominated the field of plant biology even at the age of 99. आता 1977, ओके, तर यावर्षी कॅथरीन इशो यांचा मृत्यू झाला, ओके. तर यावेळेस जे पीटर रविन होते, जे की डायरेक्टर होते ॲनाटॉमी अँड मॉर्फॉलॉजी मिसोरी बॉटनिकल गार्डन हे ना, याचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांचं नाव आहे पीटर रेवन. त्यांनी आठवण करून दिली की ॲब्सोल्युटली डॉमिनेटेड द फ्लिंट ऑफ बायोलॉजी इवन ॲट द एज ऑफ 99, म्हणजे जेव्हा त्या 99 वर्षाच्या होत्या तेव्हासुद्धा त्यांनी काय केलं, त्यांचं पूर्ण लाईफ हे प्लांट बायोलॉजीसाठीच काय केलं, खर्च केलं. अशा पद्धतीच्या महान वैज्ञानिका. त्यानंतर आपण चॅप्टरला सुरुवात करूया, मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट.
The wide range in the structure of a higher plants will never fail to fascinate us. आता हायर प्लांटचं जे स्ट्रक्चर आहे तर त्यामध्ये आपल्याला एक वाईड रेंज दिसून येईल आणि विल नेवर फेल टू फॅसिनेट अस. आणि जे की ही जी वाईड रेंज आहे म्हणजे आपल्याला हे प्लांट्सची जी वाईड रेंज आहे आपल्याला अट्रॅक्ट करतात, मोहित करतात. Even though angiosperms show such a large diversity in external structure or morphology, they are all characterized by presence of fruits, stems, leaves, flowers, and fruits. आता फ्लॉवरिंग प्लांट्सला काय म्हणतो आपण? अँजिओस्पर्म्स, बरोबर. जे आपण प्लांटचे 5 गटामध्ये क्लासिफिकेशन केलं होतं, बरोबर ना. तर त्यामध्ये फ्लॉवरिंग प्लांट काय आहे? अँजिओस्पर्म्स. आता यांच्यामध्ये जरी लार्ज डायव्हर्सिटी आपल्याला दिसून येत असेल त्यांच्या एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये किंवा मॉर्फॉलॉजीमध्ये, तरीसुद्धा त्यांना आपण कॅरेक्टराईज कशामुळे करू शकतो? कारण त्यांच्यामध्ये महत्त्वाचे पार्ट्स प्रेझेंट असतात. रूट, स्टेम, लीफ, रिप्रोड्युसिंग ऑर्गन, फ्लावर आणि त्यापासून तयार होणारे फ्रूट्स. In chapter 2 and 3, we talk about a classification of plant based on a morphological and other characteristics. आता सेकंड चॅप्टरमध्ये आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आणि थर्ड चॅप्टरमध्ये प्लांट किंगडम आहे की नाही याबद्दल बोललो. तर यामध्ये आपण क्लासिफिकेशन जे प्लांटचं केलं होतं ते कशाच्या आधारावर केलं होतं? मॉर्फोलॉजिकल आणि काही अदर कॅरेक्टरिस्टिक्सच्या आधारावर. For any successful attempt at a classification and understanding any higher plant or for that matter any living organism, we need to know standard technical terms and standard definitions. आता हायर प्लांट असू द्या किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम संदर्भात कोणतंही मॅटर असू द्या तर तुम्हाला माहीत आहे की काही स्टँडर्ड टेक्निकल टर्म्स असतात, काही स्टँडर्ड डेफिनेशन्स असतात, ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. We also need to know about the possible variation in different parts found adaptation of the plant to their environment. Example, adaptation to various habitats for protection, climbing, storage, etc. आता वी नीड टू नो अबाउट द पॉसिबल व्हेरिएशन इन डिफरंट पार्ट्स. आता वनस्पतीचे डिफरंट पार्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस खूप व्हेरिएशन असतं. त्यानंतर प्लांटचं जे ॲडॅप्टेशन असतं जसं की व्हेरियस ॲडॅप्टेशन म्हणजे व्हेरियस हॅबिटॅट्समध्ये त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी जे निवारा असतो. त्यानंतर प्रोटेक्शन असेल, प्लांटची क्लाइम्बिंग, त्यांचं स्टोरेज, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. If you pull out any weed, you will see that all of them have a root, stems and leaves. आता कोणतंही जे वीड आहे ज्याला आपण तण म्हणतो हे नाही, गवत वगैरे जे असतं, तर त्याच्यामध्ये रूट, स्टीम, लीफ हे कंपल्सरी आहेत. They may be bearing flowers and fruits. आणि वीड्स जे आहेत तर त्यामध्ये फ्लावर्स आणि फ्रूट्स पण असू शकतात. The underground part of the flowering plant is the root system, while the portion above the ground forms the shoot system. आता यामध्ये 2 सिस्टीमचा आपण अभ्यास करणार आहे. जी सिस्टीम प्लांटची अंडरग्राऊंड असते त्याला कोणतं? फ्लॉवरिंग प्लांटची अंडरग्राऊंड सिस्टीम. ती कोणती सिस्टीम आहे? रूट सिस्टीम. आणि जो पोर्शन अबोव द ग्राउंड ज्याची ग्रोथ होते तर त्याला काय म्हणायचं? शूट सिस्टीम. ठीक आहे. आता फिगर 5.1मध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये रूट सिस्टीममध्ये जो पोर्शन जमिनीच्या आतमध्ये आहे, प्रायमरी रूट्स असतील, सेकंडरी रूट्स असतील, याचा समावेश आहे. आणि शूट सिस्टीममध्ये जर पाहिलं आपण तर फ्लावर आला, फ्रूट्स, स्टीम, लीफ, बर्ड्स, नोड, इंटरनोड्स हे सगळे पार्ट्स शूट सिस्टीमशी रिलेटेड असतील. अगोदर आपण बोलूया रूटबद्दल. In a majority of the dicotyledonous plant, the direct elongation of the radicle leads to the formation of a primary root which grows inside the soil. आता डायकॉट प्लांट्समध्ये जर पाहिलं आपण तर जे रॅडिकल आहे, ओके, रॅडिकल अँड प्लिन्यूड, तर जे जमिनीच्या दिशेने वाढतं ते काय आहे? रॅडिकल. तर रॅडिकलचं जे डायरेक्ट इलॉंगेशन होतं म्हणजे त्याची जी लेंथ इन्क्रीज होते तर त्यापासून कशाचं फॉर्मेशन होतं? प्रायमरी रूट्स. आणि प्रायमरी रूटची ग्रोथ ही कोणत्या दिशेने होते? इनसाइड द सॉईल. It bears lateral roots of several orders that are referred to as secondary, tertiary, etc. आणि प्रायमरी रूट्सला बरेचसे लॅटरल रूट्स असतात, बरोबर का? त्याला फाटे फुटतात. आणि त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर टर्शरी असे वेगवेगळ्या प्रकारचे लॅटरल रूट्स हे प्रायमरी रूट्सला अटॅच असतात.
roots. The primary roots are its branches constitute the taproot system as seen in the mustard plant. आता जे प्रायमरी रूट्स आणि त्याचे जर ब्रँचेस असतील तर हे एकत्रितपणे कोणती सिस्टीम तयार करतात? टॅप रूट सिस्टीम, बरोबर. आणि टॅप रूट सिस्टीमचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला काय दिलं आहे? मस्टर्ड प्लांट. In monocotyledonous plants, the primary root is short-lived and replaced by a large number of roots. आतापर्यंत आपण डायकॉट प्लांट्सबद्दल बोललो. आता आपण बोलूया मोनोकॉट प्लांट्सबद्दल. आता मोनोकॉटिलिडनस प्लांट्समध्ये जर पाहिलं तर प्रायमरी रूट जे आहे हे अतिशय शॉर्ट लिव्ह असतं, म्हणजे कमी कालावधीसाठी त्याचा लाईफ स्पॅन असतो आणि त्याला रिप्लेस केलं जातं लार्ज नंबर ऑफ रूट्स, म्हणजे एकाच ठिकाणी बरेचसे लार्ज नंबरमध्ये रूट्स प्रेझेंट असतात. These roots originated from the base of the stem and constitute the fibrous root system as seen in the wheat plant. आणि हे जे रूट्स आहे तर आता मला सांगा, हे प्रायमरी रूट्सच्या ठिकाणी त्यांनी रिप्लेस केलं, म्हणजे याचा अर्थ यांचा ओरिजिनेट, यांचा उगम कुठं झाला? स्टीमच्या बेसला झाला, बरोबर. म्हणजे जे प्रायमरी मोनोकॉट प्लांट आहे तर त्यांच्या खोडाचा जो बेस आहे, खालचा भाग आहे, बरोबर आहे का, तिथंच या रूट्सचा जन्म झाला. मग अचानक लार्ज नंबर ऑफ रूट्स जे तयार होतात प्रायमरी रूट्सच्या जागी, तर त्यांना आपण फायब्रियस रूट सिस्टीम म्हणायचं. आणि ते आपल्याला कशामध्ये पाहायला मिळेल? व्हीट प्लांटमध्ये पाहायला मिळेल. In some plants like grass, monstera, and the banyan tree, roots arise from parts of the plant other than the radicle and are called adventitious roots. आता काही प्लांट्स असे आहेत, ग्रास असेल, मॉन्स्टेरा आणि बनियान ट्रीज, तर यांच्यामध्ये रूट्सची निर्मिती ही रॅडिकलपासून होत नाही. तर रॅडिकल वगळता प्लांटच्या दुसऱ्या पार्टपासून जर मुळांची निर्मिती होत असेल तर त्या रूट्सला काय म्हणायचं? ॲडव्हॅन्टिटियस रूट्स. जसं की बनियान ट्रीमध्ये तुम्ही वडाच्या पारंब्या बघता, ते का झाडाच्या म्हणजे रॅडिकलपासून तयार होतात का? ते नाही, तर ते अदर पार्ट्सपासून तयार होतात. दॅट्स वाय ते ॲडव्हॅन्टिटियस रूट्स असतील. The main function of the root system are absorption of water and minerals from the soil, providing a proper anchorage to the plant parts, storing reserve food material, and a synthesis of plant growth regulator. आता रूट सिस्टीमचा मेन फंक्शन जर पाहिलं आपण तर ते आहे पहिल्यांदा वॉटरचं ॲब्सॉर्प्शन आणि दुसरं आहे सॉईलमधून मिनरलचं ॲब्सॉर्प्शन, बरोबर. आता वॉटर आणि मिनरलचं ॲब्सॉर्प्शन झालं. दुसरं जर पाहिलं आपण तर प्रॉपर अँकरेज टू द प्लांट पार्ट्स, वनस्पतीच्या सर्व भागांना आधार देणे. स्टोरिंग रिझर्व फूड मटेरियल, स्टारच्या स्वरूपामध्ये जे रिझर्व फूड मटेरियल असतं ते स्टोरेज ऑर्गनकडे साठवलं जातं. आणि चौथं आहे सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स, आणि जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स हार्मोन्स वगैरे असतील तर त्यांच्या सिंथसाईज करणे, हे सर्व काम रूट सिस्टीम करत असतात. सो रूट सिस्टीमचे कार्य लक्षात ठेवायचे. वॉटर अँड मिनरल्सचं ॲब्झॉर्प्शन, प्लांटच्या डिफरंट प्लांट्सला अँकरेज प्रोव्हाइड करणे, सपोर्ट करणे. त्यानंतर रिझर्व फूड मटेरियल स्टोअर करणे आणि प्लांट ग्रोथ रेग्युलेटरला काय करणे? सिंथेसिस, त्यांची निर्मिती करणे. आता पहिला जो फिगर आहे त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तो आहे टॅप रूट्सचं एक्झाम्पल. त्यामध्ये मेन रूट म्हणजे प्रायमरी रूट दिसेल तुम्हाला, आणि त्यानंतर त्याला लॅटरल रूट्स हे सेकंडरी टर्शरी रूट्स अशा पद्धतीचे असतील. दुसरं जे एक्झाम्पल आहे फायब्रियस रूट्स, यामध्ये जो मेन प्रायमरी रूट्स आहे शॉर्ट लिव्ह आहे आणि त्याच्यापासून नंतर स्टीमच्या जे बेस आहे त्यापासून म्हणजे असंख्य प्रकारचे रूट्स तयार होतात, त्यांना आपण फिब्रियस रूट्स म्हणलो. आणि ॲडव्हॅन्टिटियस रूट्स जे आहेत हे मध्ये पाहिलं आपण की जे रॅडिकल वगळता अदर पार्ट ऑफ द प्लांटपासून जर मुळांची निर्मिती होत असेल तर त्याला काय म्हणायचं? ॲडव्हॅन्टिटियस रूट्स. त्यानंतर रिजन ऑफ द रूट्सबद्दल आता आपण डीपमध्ये डिस्कस करू. The root is covered at the apex by a thimble-like structure called the root cap. आता आपण सध्या बोललेलो आहे रिजन ऑफ द रूट्सबद्दल. आकृतीकडे जर तुम्ही आलात तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये बॉटम टू टॉप आपण जाऊ. बॉटमला जर पाहिलं आपण तर रूट कॅपच्या बाजूला तुम्हाला रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी दिसेल. मधला रिजन जिथं लेंथ वाढली तो रिजन ऑफ इलॉंगेशन आहे, आणि नंतर आहे रिजन ऑफ मॅच्युरेशन ज्यामध्ये रूट हेअरचा काय आहे? समावेश आहे. तर हे रूट टिपचे काही रिजन्स आहेत. आता
पहिला पॉईंट होता आपला की जे रूट आहे तर त्याच्या ॲपेक्सला एक थिंबल लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे आणि या थिंबल लाईक स्ट्रक्चरला काय म्हणायचं, रूट कॅप म्हणायचं. ओके. आणि सो हा जो थिंबल लाईक स्ट्रक्चर आहे तर हा आहे रूट कॅप. It protects the tender apex of the root as it makes its way through the soil. आता रूट कॅपचं काम काय आहे की रूटचं जे टेंडर ॲपेक्स आहे तर त्याचं प्रोटेक्शन करणे, कारण टेंडर ॲपेक्स हा सॉईलच्या दिशेने वनस्पतीची जी मुळं आहे ती जमिनीमध्ये खोलपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याला प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करायला, रूट कॅप करायला. A few millimeters above the root cap is the region of a meristematic activity. आता रूट कॅपपासून अगदी जवळ म्हणजे काही मिलीमीटर अंतरावरच त्या ठिकाणी पहिला रिजन आहे रूटचा, त्याला म्हणायचं रिजन ऑफ मेरिस्टमॅटिक ॲक्टिव्हिटी, जे की बॉटमला आपल्याला पाहायला मिळेल. The cells of this region are very small, thin-walled and with dense protoplasm. आता मेरिस्टमॅटिक ॲक्टिव्हिटीमध्ये असणाऱ्या जे रिजनमध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे की त्या अतिशय स्मॉल आहे, थिन वॉल्ड आहे, मात्र त्यांच्यामध्ये जो काय आहे प्रोटोप्लाझम आहे तो मात्र डेन्स स्वरूपाचा आहे. They divide repeatedly. आणि त्या ठिकाणी त्यांचं डिवायडेशन जर पाहिलं आपण तर हे रिपीटेडली दिसेल, कारण जमिनीच्या दिशेने त्यांना ग्रोथ करायची आहे. The cells proximal to this region undergo rapid elongation and enlargement and are responsible for the growth of the root in length. आता पहिला रिजन पाहिला आपण रिजन ऑफ मेरिस्टमॅटिक ॲक्टिव्हिटी, त्याच्या प्रॉक्झिमल पॉईंटला जर पाहिलं आपण तर एक दुसरा रिजन आपल्याला दिसेल. आता या रिजनचं एक वैशिष्ट्य आहे की या रिजनमध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत तर त्यांचं इलॉंगेशन कसं होतं, रॅपिड इलॉंगेशन होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी एनलार्जमेंट पण आपल्याला पाहायला मिळेल. मग रॅपिड इलॉंगेशन आणि एनलार्जमेंट हे आपल्याला रूटच्या ज्या रिजनमध्ये पाहायला मिळतं त्या रिजनला म्हणायचं या ठिकाणी रिजन ऑफ इलॉंगेशन. The cells of the elongation zone gradually differentiated and mature. आता आपण रॅपिड इलॉंगेशन हा एक शब्द वापरलेला आहे, सेल इनलार्जमेंट हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे याचा अर्थ जी लेंथ वाढवली ॲक्च्युअल रूटच्या रिजनमधली तर ती या रिजनमुळे वाढते आणि म्हणून इलॉंगेशनमधल्या ज्या सेल्स आहेत तर यांचं ग्रॅज्युअली डिफरन्शिएशन अँड मॅच्युरेशन. ओके, दोन प्रोसेस आपल्याला दिसतील, डिफरन्शिएशन अँड मॅच्युरेशन हे या झोनमधल्या प्लांट सेल्स करत असतात. Hence, this zone proximal to region of elongation is called the region of maturation. आता ज्या इलॉंगेशन ज्या रिजनमधल्या काही सेल्स या ग्रॅज्युअली स्वतःला डिफरन्शिएट आणि मॅच्युअर करायला आणि त्यानंतर त्या झोनच्या वरच्या जर सेल पाहिलं आपण तर त्याच्या प्रॉक्झिमल पार्टला कोणता रिजन प्रेझेंट आहे, रिजन ऑफ इलॉंगेशन. रिजन ऑफ इलॉंगेशनच्या प्रॉक्झिमल पार्टला रिजन ऑफ मॅच्युरेशन प्रेझेंट आहे. From this region, some of the epidermal cells form a very fine and a delicate thread-like a structure called root hairs. आणि रूट हेअर्स कोणत्या रिजनमध्ये आहे, रिजन ऑफ मॅच्युरेशन, बरोबर. आणि त्यामुळे ते लक्षात ठेवायचं की जे रिजन ऑफ मॅच्युरेशन आहे तर यामध्ये कोणत्या सेल्स आहे, इपिडर्मल सेल्स. आता या इपिडर्मल सेल अतिशय फाईन आणि डेलिकेट असे थ्रेड लाईक दोऱ्यासारखे जे स्ट्रक्चर तयार करतात त्या त्यांना आपण म्हणतो रूट हेअर्स. These root hairs absorb water and minerals from the soil. आणि रूट हेअर्सचं काम आहे की वॉटर अँड मिनरलचं ॲब्झॉर्प्शन करण्याचं काम हे रूट हेअर्स करत असतात, जे रिजन ऑफ मॅच्युरेशनमध्ये काय आहे, प्रेझेंट आहे. त्यानंतर बोलू आपण स्टेमबद्दल. What are the features that distinguish a stem from a root? मग आता खोड आणि मूळ याच्यामध्ये असा कोणती फीचर आहे की जे त्याला एकमेकांपासून वेगळं करतं. The stem is the ascending part of the axis bearing branches, leaves, flowers and fruits. आता वनस्पतीचं जे स्टेम खोड आहे हा कोणता पार्ट आहे, ॲसेंडिंग पार्ट आहे. ओके, ॲसेंडिंग पार्ट ऑफ द ॲक्सिस आणि त्यावर काय काय प्रेझेंट आहे, ब्रँचेस म्हणजे फांद्या प्रेझेंट आहे, लिव्स पानं त्याच्यावरच येतात, फुलं त्याच्यावरच आणि फ्रूट्स त्याच्यावर, म्हणजे वनस्पतींच्या फांद्या, पाने, फुले, फळे ज्या
असेंडिंग पार्टवर येतात, तर तो कोण आहे? स्टेम आहे. It develops from the plumule of the embryo of a germinating seed. आता जर्मिनेटिंग सीडमध्ये रॅडिकलपासून कशा निर्मिती झाली? रूट्सची. आणि प्ल्युम्यूलपासून कशाची निर्मिती होते? स्टेमची होते. The stem bears nodes and internodes. आता जे स्टेम आहे तर त्याच्यामध्ये नोड्स आणि इंटरनोड्स असतात पहा. कारण तुम्ही जर सुरुवातीला फिगर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की इथं तुम्हाला नोड्स दिसतील आणि 2 नोड्समधल्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण? इंटरनोड म्हणतो. सो नोड अँड इंटरनोड हे शूट सिस्टीमचा भाग आहे जे स्टेमला बिलॉंग करतो. The region of the stem where leaves are born are called nodes, while internodes are the portions between two nodes. मग खोडाच्या ज्या भागावर है ना, स्टेमच्या ज्या भागावर ॲक्च्युअल वनस्पतींच्या पानांची निर्मिती होते त्याला कोणता पार्ट म्हणतो आपण? नोड्स. आणि 2 सक्सेसिव्ह नोडमधला जो पोर्शन असतो त्याला काय म्हणायचं? इंटरनोड्स. The stem bears buds which may be terminal or axillary. आता जे स्टेम आहे त्याच्यावर बर्ड्स प्रेझेंट असतात. बर्ड्स जर कुठे प्रेझेंट असतील याच्या 2 पॉसिबिलिटीज आहे. एक टर्मिनल पोझिशनला किंवा एक ॲक्झिलरी पोझिशनला. सो टॉपला येत असेल तर टर्मिनल आणि साईडला जर येत असेल तर ॲक्झिलरी. Stem is generally green when young and later often become woody and dark brown. आता वनस्पतीचं खोड जेव्हा यंग असतं तेव्हा ते कोणत्या रंगाचं असतं? ग्रीन रंगाचं असतं. पुढे जर पाहिलं आपण तर ते उडी म्हणजे थोडंसं लाकूड त्यामध्ये तयार होत असतं. नंतर तो कोणत्या रंगाचा तयार होतो? डार्क ब्राऊन. The main function of the stem is spreading out branches bearing leaves, flowers and fruits. स्टेमचं मेन फंक्शन आहे की जे वनस्पतीच्या फांद्या आहेत त्यांना स्प्रेड करणे आणि त्याच फांद्यावर काय काय येतात? पाने, फुले आणि फळे येतात. It conducts water, minerals and photosynthesis. सिंथेटिस. आता तुम्हाला माहीत आहे की स्टेम जे आहे त्याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम हे कंडक्टिंग टिश्यू असतात. त्याच्या मदतीनं वॉटर, मिनरल्स आणि जे फोटोसिंथेट्स आहे म्हणजे फोटोसिंथेसिस लागणारे जे सबस्ट्रेट्स आहेत तर ते कंडक्ट करण्याचं काम हे स्टेम करत असतात. Some stems perform the function of storage of food, support, protection and of vegetative propagation. काय स्टेम जे आहेत तर ते फूडचं स्टोरेजचं पण काम करतात, स्टोरेज ऑर्गन म्हणून. त्यानंतर सपोर्टचं पण काम करतात, प्रोटेक्शनचं पण काम करतात. आणि जे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे वनस्पतीच्या जे पार्ट्स आहेत त्यांच्या साह्याने आहे ना. म्हणजे ब्रायोफिलमध्ये पहिला आपण लीफवर नवीन प्रोडक्शन होतं आहे ना. लीफ, स्टेम वगैरे जे आहे ते यांच्या साह्यानं जे रिप्रोडक्शन होतं त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणतो. हे सर्व कामं स्टेमच्या साह्यानं होत असतात. त्यानंतर आहे लीफ. The leaf is a lateral, generally flattened structure borne on the stem. आता लीफ हे लॅटरल आणि जनरली फ्लॅट असणारं स्ट्रक्चर आहे जे की त्याची तो जन्म आहे तो कुठं होतो? स्टेमवर, नोड्सवर. It develops at the node and bears a bud in its axil. आता त्याची जी निर्मिती आहे लीफची ही नोडवर होत असते आणि बियर्स अ बर्ड आणि त्याच्या ॲक्झिलला काय प्रेझेंट असतात? बर्ड्स प्रेझेंट असतात. The axillary bud later develops into a branch. त्यामध्ये जे ॲक्झिलरी बर्ड आहे आता आपण डिस्कस केल्याप्रमाणे त्यांची निर्मिती कुठं होते? फांद्यामध्ये होते, ब्रँचेस तयार होत असतात. Leaves originated from shoot apical meristem and are arranged in an acropetal order. आता लिव्हसचा जो म्हणजे ॲक्च्युअल त्यांचा जन्म जर पाहिला आपण तर शूट ॲपिकल मेरिस्टेमपासून होतो, बरोबर. सो शूट ॲपिकल मेरिस्टेम जे आहे तिथून ओरिजिनेट होतात लीफ. आणि त्यांची जी अरेंजमेंट आहे ती कशी असते? ॲक्रोपिटल ऑर्डरमध्ये असते. तर ॲक्रोपिटलचा अर्थ काय माहिती आहे का? की जे फ्लावर असतील किंवा लीफ असतील तर यामध्ये जे यंग पार्ट्स आहेत ना तर हे ॲपेक्स पोझिशन म्हणजे टिपला असतात आणि जे ओल्ड पार्ट आहे ते कुठं असतात? बेस पॉईंटला असतात. तर तशा प्रकारच्या याला आपण काय म्हणायचं? ॲक्रोपिटल म्हणायचं. They are the most important vegetative organs for photosynthesis. आणि फोटोसिंथेसिससाठी तुम्हाला माहीत आहे की क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असणारा मोस्ट इम्पॉर्टंट व्हेजिटेटिव्ह ऑर्गन हा स्वतः लीफ आहे. A typical leaf consists of the 3 main parts: leaf, base, petiole and lamina. आता
टिपिकल फ्लावर जर पाहिला आपण टिपिकल लीफ, तर टिपिकल लीफ हा 3 पार्टचा असतो. पहिला आहे लीफ बेस, बरोबर, जसं की तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलं येतं है ना, जिथे ॲक्च्युअली त्याची निर्मिती व्हायली. त्यानंतर त्या देठाच्या साहाय्यानं तो अटॅच होतो, तो कोणता आहे, पिटॉईल. आणि ॲक्च्युअल जो लीफ आहे तो त्याचा काय आहे, लॅमिना. The leaf is attached to the stem by the leaf base and may bear two lateral small leaf-like structure called stipules. आता लीफ जे आहे हे स्टीमवर अटॅच असतं, बरोबर आहे, खोडावर असतं. तर कशाच्या साहाय्यानं अटॅच येतो, लीफ बेसच्या साहाय्यानं तो खोडावर अटॅच आहे, बरोबर. त्यानंतर इथं सांगितलं की त्या ठिकाणी 2 लॅटरल स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे का, 2 लीफ लाईक स्ट्रक्चर, त्यांना काय म्हणले त्यांनी, स्टिप्युल्स म्हणलेलं आहे. In monocotyledonous, the leaf base expands into a sheet covering the stem partially or wholly. आता मोनोकॉट्समध्ये जर पाहिलं आपण तर जे लीफ बेस आहे तर हा थोडासा कसा झालेला असतो, एक्सपांड झालेला असतो. एक प्रकारची शीट कवरिंग त्यांना स्टीमवर तयार केलेली असते. आणि म्हणजे तो खोडाला काय करतो, पार्शियली किंवा होली, म्हणजे थोड्या प्रमाणात किंवा पूर्ण प्रमाणात जे खोड आहे त्याला झाकण्याचं काम हे लीफ बेस करू शकते. इतकं ते एक्सपांड झालेलं असतं, एक कवरिंग तयार करतं. In some leguminous plants, the leaf base may become sown, which is called the paluneus. आता काही लेग्युमिनस प्लांट्स आहेत की ज्यामध्ये लीफ बेस आहे हा थोडासा सोलन, म्हणजे फुगीर वगैरे दिसेल आपल्याला सुजल्यासारखा, तर ॲक्च्युअल याला काय म्हणायचं, पल्विनस. The petioles help hold the blade to light. आता दुसरा पार्ट आपण डिस्कस करू, तो आहे पिटॉईल. तर पिटॉईलचं काम काय आहे, जे पिटॉईल हेल्प होल्ड द ब्लेड टू लाईट, म्हणजे प्रकाशाच्या दिशेनं, बरोबर आहे का. तर पानाला ठेवण्याचं काम हे लीफ ब्लेड पिटॉईल करत असतात. Long, thin, flexible petioles allow leaf blades to flutter in wind, thereby cooling the leaf and bringing fresh air to leaf surface. आता पिटॉईल्स जनरली लाँग, थिन अँड फ्लेक्झिबल असतात. आणि हे काय करतात माहिती आहे का, तसे लाँग थिन असतील तर जे लीफ ब्लेड्स आहेत तर त्यांना वाईनमध्ये ते फ्लटर ॲलो करतात, म्हणजे पाण्याच्या साहाय्यानं वारा सुटला की पानं हलू शकतात, पण गळून पडतात का, नाही. म्हणजे ॲक्च्युअल याच्यामुळं फायदा का होतो की लीफ कूल राहतो आणि त्यामुळे जो लीफचा सरफेस आहे तर हा नेहमी फ्रेश एअर आपल्याला देत असतो. The lamina or the leaf blades is the green expanded part of the leaf with veins and veinlets. आता मुख्य पार्टकडे येऊ आपण, ज्याला म्हणतो आपण लॅमिना, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, लीफ ब्लेड है ना, जे ॲक्च्युअल लीफ आहे. तर याच्यामध्ये हा ग्रीन एक्सपांडेड पार्ट आहे लीफचा, ज्यामध्ये व्हेन्स अँड वेनलेट्स प्रेझेंट असतात, बरोबर, जसं की ही मेन व्हेन आणि ह्या त्याच्या वेनलेट्स. ओके, सो ही आपली मेन व्हेन आणि ही त्याच्या मेन व्हेनलेट्स, बरोबर. अशा पद्धतीनं व्हेन आणि वेनलेट्स हा लीफ ब्लेडमध्ये, लॅमिनामध्ये पसरलेले असतात. There is usually a middle prominent vein which is known as the midrib. आता यामध्ये मिडल भागामध्ये एक प्रॉमिनंट व्हेन दिसते तुम्हाला, आहे इथं, बरोबर, किंवा या लीफमध्ये सुद्धा एक मधोमध एक मुख्य शीर दिसते, तर त्याला म्हणायचं मिडरीब. Veins provide rigidity to the leaf blade and act as a channels of transport for water, minerals and food materials. आता या वेनचे काही वैशिष्ट्य आहेत पहा, की जे लीफ ब्लेड किंवा लॅमिना आहे याला रिजिडिटी पण प्रोव्हाइड करतो आणि ते एक प्रकारचे चॅनल्स आहे, नलिका आहेत ना, त्या लहान लहान नलिका म्हणजे शिरा वगैरे जे आहेत, मग ते वॉटर, मिनरल्स आणि फूड मटेरियल कंडक्ट करण्याचं, ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे लीफ ब्लेडचे चॅनल्स करत असतात. The shape, margin, apex surface and extent of incision of lamina varies in a different leaves. आणि तुम्हाला माहीत आहे की हे जे लॅमिना आहे हे सर्व वनस्पतीमध्ये सारखं आहे का, नाही. त्यांचा शेप, त्यांच्या मार्जिन्स, त्यांचा ॲपेक्स पार्ट, त्यांचा सरफेस आणि एक्सटेन्स टू इन्सिशन, ह्या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला विविधता दिसून येईल. म्हणजे वनस्पतीनुसार पानांची रचना वगैरे पूर्णपणे बदलत असते. नेक्स्ट आहे व्हेनेशन. The arrangement of veins and the veinlets in the
lamina of leaf is termed as a venation. आता आपण पाहिलं की वेन्स आणि वेनलेट्स हे टर्जिडिटी पण प्रोव्हाइड करतात आणि चॅनल पण प्रोव्हाइड करतात वेगवेगळ्या मटेरियलचं है ना, वॉटर फूड मटेरियल असेल, मिनरल्स याचं कंडक्शन करतात. तर वेन्स आणि वेनलेटची जी लॅमिनामध्ये लीफच्या लॅमिनामध्ये जी अरेंजमेंट आहे त्याला म्हणायचं व्हेनेशन. याचे 2 टाईप्स आहे, रेटिक्युलेट अँड पॅरलल व्हेनेशन. When the venlets form the network, the venation is termed as a reticulate. आता या ठिकाणी बी फिगर पहा, तुम्हाला लक्षात येईल की मुख्य वेन्स आहे आणि त्यानंतर त्याला व्हेनलेट्स हे एक प्रकारच्या नेटवर्क फॉर्ममध्ये तयार झालं, म्हणजे जाळीदार आहे ना, असं नेट लाईक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. मग वेनलेट जर एक प्रकारचं नेटवर्क तयार करत असेल तर त्या व्हेनेशनला काय म्हणायचं, रेटिक्युलेट व्हेनेशन, जे आपल्याला बी फिगरमध्ये पाहायला मिळेल. When the veins run parallel to each other within a lamina, the venation is termed as a parallel. आणि इथं केळीचं पान दाखवलेलं आहे की नाही, तर यामध्ये जर पाहिलं आपण तर सर्व व्हेन्स एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत. मग वेनची तशी लॅमिनामध्ये अरेंजमेंट असेल तर त्याला पॅरलल व्हेनेशन म्हणायचं. Leaves of dicotyledonous plants generally possess reticulate venation, while parallel venation is the characteristics of most monocotyledonous. आता डायकॉट प्लांट्समध्ये आपल्याला रेटिक्युलेट व्हेनेशन आणि मोनोकॉट प्लांटमध्ये पॅरलल व्हेनेशन आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पाहू आपण टाईप्स ऑफ लिव्स. A leaf is said to be a simple when its lamina is entire or when inside the incisions do not touch the midrib. आता लीफचे 2 टाईप्स आहेत आपल्याला, एक आहे सिम्पल आणि दुसरा आहे कंपाऊंड. तर सिम्पल लीफमध्ये जर पाहिलं आपण तर जो लॅमिना आहे तो एंटायर आहे, म्हणजे एक सिंगल पानच काय आहे, खोडाला अटॅच आहे. किंवा इन्सिस जर असेल, जरी असतील तर इन्सिशन डू नॉट टच द मिड रिब, म्हणजे त्याचे जे दुसरा लीफ जर इथं प्रेझेंट असेल तर तो ॲक्च्युअल ते एकमेकांच्या मिड रिबला काय असतात, टच नसतात. तर अशा वेळेस या प्रकारच्या लीफला काय म्हणायचं, सिम्पल लीफ. When the incisions of the lamina reach up to the midrib, breaking it into a number of leaflets, the leaf is called compound. आणि इन्सिशन जर पाहिलं आपण तर आता पाहिलं एक रॅकिसमध्ये जर पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की जे इन्सिशन आहे हा इन्सिशन ऑफ द लॅमिना रीच ऑफ द मिड रिब ब्रेकिंग इन टू अ नंबर ऑफ लिफलेट्स, म्हणजे असंख्य लिफलेट्स त्याला काय झालेलं आहे, अटॅच झालेले आहेत. सो अशा प्रकारच्या लीफला काय म्हणायचं, कंपाऊंड लीफ. A bud is present in the axil of a petiole in the both simple and compound leaves, but not in the axil of leaflets of the compound leaf. आता बर्ड जो आहे ना हा कुठं प्रेझेंट आहे पहा, एक्झेल ऑफ द पिटॉईल हे सिम्पल लीफमध्ये पण प्रेझेंट आहे आणि कंपाऊंड लीफमध्ये पण प्रेझेंट आहे. पण लिफलेटचा जो ॲक्झिल असेल, लक्षात असलं, कंपाऊंड लीफचे जे लिफलेट्स आहे त्यांच्या ॲक्झिलमध्ये मात्र काय नाही, बर्ड प्रेझेंट नाही. ओके, सो पुन्हा एकदा सांगतो, जो बर्ड आहे तो सिम्पल असो का कंपाऊंड लीफ असो तर त्यांच्या पिटॉईलच्या ॲक्झिलमध्ये प्रेझेंट आहे, परंतु कंपाऊंड लीफमध्ये जे आपल्याला लिफलेट्स दिसतात तर त्यांच्या ॲक्झिलमध्ये मात्र बर्ड ॲब्सेंट असतो. The compound leaves may be of 2 types. आता कंपाऊंड लीफचे 2 प्रकार आहे पहा. जसं की इथं तुम्ही पाहिलं की नीममध्ये जर पाहिलं आपण तर एक पान इकडे अल्टरनेट दिसतं ना तुम्हाला, तर याला आपण पिनेटली कंपाऊंड लीफ म्हणायचं. आणि एकाच पॉईंटला जर बरेचसे लीफ असतील तर त्याला पाल्मेटली कंपाऊंड लीफ म्हणायचं. In a pinnately compound leaf, a number of leaflets are present on a common axis, the rachis, which represents the midrib of the leaf as in neem. आता हे नीममध्ये जर पाहिलं आपण तर नीममध्ये काय बरं, एक तुम्हाला रॅकीस दिसेल आणि त्या रॅकीसवर तुम्हाला अनेक लीफची अरेंजमेंट दिसेल. सो हा आहे पिनेटली कंपाऊंड लीफ, जे आपल्याला नीममध्ये पाहायला मिळेल की यामध्ये नंबर ऑफ लिफलेट जे आहेत हे कॉमन ॲक्सिसला प्रेझेंट आहे. त्या कॉमन ॲक्सिसला काय म्हणायचं, रॅकिस. आणि हा रॅकिस ॲक्च्युअल काय रिप्रेझेंट करतो, नीमच्या लीफचा मिडरिप या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. In pyramidally compound leaves, the leaflets are attached at a common point, that is at the tip of a petiole, as in silk cotton. आणि इथं आपण पाहिलं की सिल्क कॉटनमध्ये एका विशिष्ट पॉईंटला अनेक अटॅच आहेत. सो
पॅल्मेटली कंपाऊंड लीफ आहे ते, तर त्यामध्ये लीफलेट जे आहेत हे कॉमन पॉईंटला अटॅच आहे. अर्थातच पिटवाईलचा टीप पॉईंट घ्यायचा, तिथं बरेचसे लीफलेट्स कॉमन पॉईंटला दिसतील आणि हे एक्झाम्पल आपल्याला कसं सांगता येईल, सिल्क कॉटनचं सांगता येईल. फायनली पाहू आपण फायलोटॅक्झी. Phyllotaxy is the pattern of arrangement of leaves on the stem or branch. तर वनस्पतीचं खोड किंवा फांद्या याच्यावर लीफ म्हणजे पानांची अरेंजमेंट कशी आहे, तर त्या पॅटर्नला म्हणायचं फायलोटॅक्झी. This is usually of a three type: alternates, opposite, and polar. आता फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर चायना रोज यामध्ये तुम्हाला एक इकडे तर एक तिकडे, बरोबर ना, अगोदर इकडचा नंतर तिकडचा, सेम पॉईंटला नाही तर त्याला म्हणायचं अल्टरनेट. एकाच पॉईंटला आहेत म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला जर असतील तर त्याला काय म्हणायचं, अपोजिट, जे आपल्याला गव्हामध्ये दिसेल. आणि होल जर पाहिलं आपण तर एकाच पॉईंटला बरेच, तर त्याला आपण एल्स्टोनिया या टाईप, म्हणजे या वनस्पतीमध्ये आपल्याला होल टाईपचं दिसेल. म्हणजे फिलोटॅक्झीचे 3 टाईप आहे, अल्टरनेट, अपोजिट अँड होल. In alternate type of phyllotaxy, a single leaf arise at each node in alternate manner, as in a China rose, mustard, and sunflower plants. आता जे अल्टरनेट टाईपची फायलोटॅक्झी आहे तर यामध्ये काय होतं की एक सिंगल लीफ अराईज होतो प्रत्येक नोडवर, परंतु ते कसं आहे, अल्टरनेट मॅनर. जसं मी तुम्हाला बोललो, एक लेफ्टला आहे तर दुसरा राईटला आहे. मग अशा प्रकारचं अल्टरनेट टाईपची जी फायलोटॅक्झी आहे हे आपल्याला कोणत्या वनस्पतीमध्ये पाहायला मिळेल, चायना रोज, मस्टर्ड आणि सनफ्लावर. In opposite type, a pair of leaves arise at each node and lie opposite to each other, as in a calotropis and guava plant. आता अपोजिटमध्ये काय होतं की प्रत्येक नोड जे आहे त्याच्यावर पेअर ऑफ लीव्स तयार होईल, म्हणजे 2 पानं तयार व्हायले, पण हे दोन्ही पानं एकमेकांच्या कुठं आहे, अपोजिट साईडला प्रेझेंट आहे. जसं की गव्हामध्ये पण पाहू शकतो आपण आणि कॅलोट्रॉपिसमध्ये सुद्धा, की जी फिलोटॅक्झी आहे ती अपोजिट टाईपची आहे. If more than 2 leaves arise at a node and form a whole, it is called whorled, as in Allostoina. आणि 2पेक्षा जास्त पानं जर एकाच नोडवर तयार होत असतील तर त्या अशा वेळेस ते होल तयार करतात. आणि होल टाईपची जर असेल तर त्याला आपण होल फिलोटॅक्झी म्हणायचं, आणि जे आपल्याला ॲल्स्टोनियामध्ये पाहावयास मिळेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इन्फ्लोरसेन्स अँड फ्लावरबद्दल डिस्कस करू.